बोर्ड एक्झामचा पेपर लिहितेवेळी जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनचा आन्सर येत नसेल तर त्या क्वेश्चनला सोडून द्यायची चूक अजिबात करू नका. तर तशा क्वेश्चनला तुम्हाला ह्या 3 इम्पॉर्टंट टिप्स वापरायचे आहेत, ज्यामुळे तुम्हाला फेल होण्यापासून वाचवतील आणि तुम्हाला एक्स्ट्रा मार्क्स पण मिळून देतील. टिप नंबर 1, मॅथ्स किंवा फिजिक्सच्या क्वेश्चनचा किंवा कोणत्याही न्यूमरिकल्सचा जर फायनल आन्सर चुकीचं जरी आलं तरी एक्झामिनर तुम्हाला मार्क्स देईल. तर त्यासाठी काय करायचं आहे, तर त्या क्वेश्चनच्या रिलेटेड जो कोणता फॉर्म्युला असेल तो लिहा आणि जी पण गिवन व्हॅल्यू दिलेली असेल त्या क्वेश्चनमध्ये ती पण लिहा आणि त्या व्हॅल्यूज त्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्या. तर एक्झामिनर तुम्हाला या ठिकाणी 1 ते 1.5 मार्क्स नक्कीच देईल. टिप नंबर 2, बोर्डच्या एक्झाममध्ये काही नेगेटिव्ह मार्किंग नसते. तर एखादा क्वेश्चन जरी तुम्हाला येत नसेल तर त्या क्वेश्चनला अजिबात सोडून देऊ नका. त्या क्वेश्चनच्या रिलेटेड जे काही आठवतं ते लिहा किंवा तो क्वेश्चन कोणत्या चॅप्टरच्या रिलेटेड आहे त्या चॅप्टरचं जे काही तुम्हाला येतं ते क्लिअर आणि स्वच्छ अक्षरात लिहा. कारण एक्झामिनरला पण चान्स पाहिजे असतो तुम्हाला मार्क्स देण्यासाठी. एक्झामिनर काय तुमची लाईन टू लाईन चेक करत बसत नाहीये, तर तो तुमचं पेपर प्रेझेंटेशन बघत असतो. टिप नंबर 3, समजा तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा थेअरी लिहिता येत नाहीये तर त्यावेळी तुम्ही डायग्राम किंवा फ्लो चार्ट बनवू शकता. त्यामुळे एक्झामिनर त्यावर इम्प्रेस होऊ शकतो. त्यामुळे तिथे थेअरीची कमतरता भासणार नाहीये. तर अशा ठिकाणी तुम्ही डायग्राम्स किंवा फ्लो चार्ट बनवून तो क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तर कोणताही क्वेश्चन असेल तर त्याला सोडून देऊ नका, तर तो क्वेश्चन अटेम्प्ट कराच.